नमस्कार, सी क्वीनमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज गौरी जाणार आणि आज आम्ही पण जाणार। बऱ्याच जणांना प्रश्न पडतो एकत्र कुटुंब कसं राहतात, कशी कामं करतात। यावेळी ना पहिल्यांदाच व्हिडिओ तिथे बनवले, त्यामुळे सगळ्यांना नाही घेता आलं, पण जेवढं जमलं तेवढं घेतलं। आज आम्ही पुण्याला जायला निघणार, संध्याकाळी घरी जाणार पारवळला आणि नंतर सकाळी पुण्याला जाणार। सकाळी 10 वाजायच्या आत अंघोळ, नाश्ता, भात, भाजी, आमटी सगळं बनवून झालेलं। कपडे पण धुवून झालेले, ते सुद्धा नदीवर जाऊन। त्याला काय बोलतात वहिनी? त्याला खानतोळ बोलतात आणि सुपातात। या परातीला तेल लावणार आणि मग ते सारण ह्याच्यामध्ये ओतणार आणि पसरवणार आणि मग कट करणार। मग ते कापायचे, त्याच्या खांडोळ्या तयार होतात। हे ना खांडोळी बनवायला तांदूळ मिक्सरला लावलेले, त्याचं पीठ उरलेलं, त्याचे लाडू बनवले। 8 लाडू बनले। खाल्ला लाडू? कसा आहे लाडू? छान। हे ढवळताना ना सारण खूप वेळ लागतो, मग आम्ही दोघांनी अलटून पलटून ढवळलं। त्याने जास्त केलं, मी थोडंसंच आले मदत करायला। आणि आता हे परातीत तेल लावले ना, त्याच्यामध्ये ते झालं की ओतणार आणि मग थापणार। झालं तर थोडा घाल पुरे याच्यात पुरे को हे हाताने पिशवी बाई तेच सांगते, त्याला हळदीचं पान घेऊया। थांबा मी ह्याचं पान आणते। एवढी त्यांना कळाता नाही त्याच्यावर। नाही तेल लावून हे होतं ते का नाही होत का, उलट चांगलं होतं। तेल लावलं का हात असा एक खूप होणार काय हो? प्रगती ही भाजी गौरीसाठी बनवली आहे, म्हणजे प्रसादीसाठी। आणि ही आमची जेवणाची भोपळ्याची, लाल भोपळ्याची भाजी। इथे मगाशी तयार करून ठेवलेली खांडोळी कट करून ठेवली आहे। दुपारी जेवलो, झोपलो आणि त्याच्यानंतर प्रसादीची भाकरी बनवली आणि नंतर इथे नैवेद्य दाखवला आहे, भाजी आणि भाकरीचा। गौरी जायच्या आहेत, त्याची तयारी चालू आहे। आबांची पूजा चालू आहे, त्यांना आम्ही आबा बोलतो। हे माझे मोठे सासरे, त्यांनी मला परमिशन दिलेली त्यांना व्हिडिओमध्ये घ्यायला, त्यामुळे मी बिंदास घ्यायचे त्यांना। आबा जेव्हा पण गणपतीला पाया पडायला यायचे आणि जेव्हा पण पाया पडायचे ना, तेव्हा त्यांचा साष्टांग नमस्कार असायचा। आणि आम्ही इथे गौरीचं पूजा करून घेतली, नमस्कार करून घेतला सगळ्यांनी। त्या मोठ्या सासूबाई म्हणजे आबांच्या मिसेस आणि ह्या माझ्या मोठ्या वहिनी। पाया पडून झाल्यावर सासरे गारणं घालणार आहेत, त्यांना पप्पा बोलतात। गजानना तुझी वर्षाप्रमाणे वेळी आपली सेवा केलेली असा आपल्या घर कुटुंबान त्याप्रमाणे आपली काय त्याच्यात चूक अपराध का असलो तू गौरी गणपती तुझ्या पायाखाली घाल। आपल्याला कुटुंबात सद्बुद्धी दी, चांगले विचार दी आणि चांगली ती सेवा तुझी करून घे आणि अशीच वर्षानुवर्ष आनंदी आनंद करून घे। मंगलमूर्ती व्हिडिओ सोडूच लागतो ना, आपल्या घेऊच
बाबू पदर ह्या करलेला आमच्या पदर असो ना काढू पडलो पदर काढतात थांब थांबे गौरी उचलायच्या अगोदर अशी हलवायची आणि मग उचलायची. हळदीची वाटी ह्याची लोटी घेऊ यातात आणि टिका हां ताट नको ताट बाकी नको फक्त हळदीची घ्या ना ताज घ्यायचा लोटी ते मुळं आहेत ना त्याची हो तोंड हकडे करा काय कशी घ्या हां पिशवी घ्या फटाके लावतात थांबूक सांगितले ना येता तो 2 मिनिटं थांबा तरी येत आग लावून दीदी तू पण बाबा लाव पटकन चल आमची गौरी शेवटी असते. जाता जाताना प्यायचं पाणी बघूया, कारण तुम्ही म्हणाल प्यायचं पाणी का दाखवायचं. पण इथे चप्पल काढायचं आणि इथून हे वर चढत जायचं. छोटासा असा चढाव आहे आणि इथून गेलं की हे पाणी खूप स्वच्छ असतं. इथे आंघोळ केल्याशिवाय नाही येत आणि हे पाणी वर्षाचे 12 महिने हे पाणी असतं आणि हे पाणी आम्ही प्यायला वापरतो. जमिनीतून पाईप टाकले आहेत आणि हे पाणी घरापर्यंत घेतलं आहे. ना लाईट बिल भरायचं, किती वापरू ह्याचा विचार करायला नको, वापरायचं. स्वच्छ पाणी वापरायला मिळतं. काय माहिती, आईला विचारायला पाहिजे. आईला विचारायला पाहिजे. ती माती सोबत घेऊन जातो आपण, एवढं माहिती आहे मला. ते जरा आलते ते हाँ दिसले मला पण ते बघ छोटे छोटे करते छोटे छोटे पिल्लू किती चांगले ना बघ दिसले बाळा. इथे गौरी विसर्जनाच्या विधी चालू आहेत. मुलांना माकड दिसली आहेत. मी इथे काय करते, जी भाकरी आणली आहे ना आपण, इकडे बघ मम्मी, नैवेद्य दाखवलेला त्या भाकरीचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि मग सगळ्यांना वाटायचे आणि वाडीत पण वाटायचे. जेवढी घरं आहेत तेवढ्या घरांमध्ये. भाकरी आणि भाजीचं ताट विधी केलेलं ना तिथे ठेवलं आणि त्याला पाणी सोडलं आणि तो नैवेद्य मानून घेतला. पाण्यात भाकरी काढून ठेवा. इथल्या सगळ्या विधी करून झाल्या. आता गौरीचा मुखवटा उचलणार आणि घरी नेणार आणि जी भाकरी आहे ना ती आम्ही सगळ्यांना वाटणार आणि सगळ्यांना हळद कुंकू लावणार. आणि मी चालले वाडीत प्रसादी वाटायला. मुलं पण होती बरोबर, कारण मला इथली घरं पण माहीत नाही आहेत. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.